संध्याकाळची 7ची वेळ. प्रकाश आणि धनंजय रिसॉर्टच्या बाहेर असणाऱ्या गार्डनमध्ये शेकोटीच्या बाजूला बसलेले होते. वातावरणामध्ये चांगलीच थंडी होती. त्या दिवशी सकाळीच प्रकाश आणि धनंजय हे दोघे त्या रिसॉर्टमध्ये आलेले होते. साधारणतः 8:30 वाजेपर्यंत ते दोघेजण रिसॉर्टच्या गार्डनमध्येच इकडे तिकडे फिरत होते. त्यावेळी त्यांचं बरंचसं गोड संभाषण चाललेलं होतं. रात्री 8:30 वाजता ते जेवणासाठी गेले आणि जेवण करून लगबगीनं ते त्यांच्या रूममध्ये गेले. रूममध्ये गेल्यानंतर प्रकाशने त्याची सुटकेस उघडली आणि त्या सुटकेसमध्ये रात्रीसाठी त्यांना लागणारे कपडे, मोठे मोठे मफलर, 2 मोठ्या शिकारीच्या बंदुका आणि दोघांसाठी 2 मोठे मोठे टॉर्च असं बरंचसं सामान होतं. ते सगळं सामान त्यांनी एका पिशवीमध्ये घेतलं आणि त्या दोन्ही मोठ्या बंदुका त्यांनी एका गोणपाटामध्ये लपेटून ठेवले आणि ते आता रात्र होण्याची वाट बघायला लागले. त्यानंतर प्रकाश बेडवर बसला आणि त्याने सुटकेसमधला एक मोठा मॅप त्याच्या बेडवरच्या गादीवर अंतरला. धनंजय पण त्याच्या बाजूला येऊन बसला. त्यानंतर प्रकाश त्याला बोटाने व्यवस्थित खुणवून सांगत होता की आपल्याला रात्री कुठून या रिसॉर्टमधून बाहेर पडायचं आहे आणि आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे. आता ते वाट बघत होते रात्र होण्याची, म्हणजे सगळी लोकं झोपली की त्यांना त्यांचं काम करता येईल. आणि त्यानंतर प्रसंग जातो तो थेट रात्री 12 वाजता. प्रकाशच्या डोळ्यावर तंद्री आलेली होती, पण धनंजय मात्र जागाच होता. जसे 12 वाजले तसं धनंजयनं प्रकाशला उठवलं. प्रकाश झटकन उठला. डोळ्यातली झोप झटकून तो पटकन उभा राहिला. रात्रीसाठी लागणारं सगळं सामान त्यांनी आपल्यासोबत घेतलं. बंदुका लपेटलेलं ते गोणपाट पण त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं आणि हळूच ते खोलीच्या बाहेर पडले. तसं आता ते एक रिसॉर्ट असल्यामुळं त्यांना रात्री अपरात्री त्या रिसॉर्टच्या एरियामध्ये फिरायला कोणतंच बंधन नव्हतं. आणि याचाच फायदा घेऊन ते दोघेजण आता रिसॉर्टच्या गार्डनमध्ये येऊन उभे राहिले. आसपास बघितलं तर आता तिथं कुणीच नव्हतं, कारण सगळी लोकं आता झोपून गेलेली होती. त्या रिसॉर्टला 2 दरवाजे होते. एक मुख्य दरवाजा होता जो हायवेकडच्या बाजूला होता, जिथून सगळी लोकं आत यायची आणि बाहेर जायची. पण त्या रिसॉर्टचं दुसरं जे टोक होतं ते रस्त्याच्या एकदम विरुद्ध बाजूला होतं, ज्या बाजूला मोठं जंगल होतं. पूर्वी त्या रिसॉर्टचं गेट त्या जंगलाकडच्या बाजूला असायचं, पण बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी रिसॉर्टमध्ये आलेले लोक त्या दरवाज्यातून बाहेर जायचे. त्या जंगलामध्ये बरेचसे हिंस्र प्राणी होते आणि रिसॉर्टच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर गेलेले बरेचसे पर्यटक त्या प्राण्यांद्वारे मारले गेले. आणि तेव्हापासून त्या रिसॉर्टच्या मॅनेजमेंटने तो मागचा दरवाजा पूर्णपणे बंद करून टाकलेला होता आणि त्या ठिकाणी नेहमी एक वॉचमन बसलेला असायचा. आता प्रकाशला आणि धनंजयला जायचं होतं ते त्या रिसॉर्टच्या पाठीमागच्या दरवाजाजवळ. ते दोघेजण आता हळूहळू दबक्या पावलांनी त्या रिसॉर्टच्या मागच्या बाजूला चाललेले होते. एक 10 मिनिटं चालत गेल्यानंतर त्यांच्यासमोर तो रिसॉर्टचा पाठीमागचा दरवाजा आला आणि त्या दरवाजाजवळ खुर्ची टाकून एक वॉचमन बसलेला होता. वॉचमनच्या पलीकडच्या बाजूला एक मोठं कुंपण होतं, ज्या कुंपणाचं चांगलं 4-5 फुटापर्यंत बांधकाम केलेलं होतं आणि त्याच्यावर 4-5 फुटापर्यंत तारेचं चांगलं विणलेलं जाळं होतं. आणि त्या कुंपणाच्या मधोमध एक मोठा दरवाजा होता. त्या दरवाजाला साकड्यांनी एक मोठं कुलूप अडकवलेलं होतं. आता प्रकाश आणि धनंजय त्या दरवाजाजवळ जाऊन उभे राहिले. त्या दरवाजाजवळ बसणाऱ्या वॉचमनला आता चांगली झोप लागली होती, त्यामुळं तो डुलक्या घ्यायला लागलेला. तेवढ्यात प्रकाशने त्या वॉचमनच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो दचकन जागा झाला आणि तो वॉचमन प्रकाश आणि धनंजय या दोघांना म्हणाला, अहो साहेब, इकडं कुठं चाललाय तुम्ही? इकडं तुम्हाला जायची परवानगी नाही, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा. तसं प्रकाशनं त्या वॉचमनला विचारलं. काय रे वॉचमन भाऊ, पण इकडं जायला आम्हाला बंदी काय? तसं तो वॉचमन म्हणाला, अरे बाबांनो, इकडे खूप मोठे वाघ आहेत, तुम्ही इकडे गेला तर जिवंत परत येणार नाही, चला तुमच्या रूममध्ये परत. तसं प्रकाश धनंजयकडे बघत हसतच म्हणाला, मग तर आपल्याला इकडे जायलाच पाहिजे, कारण आम्हाला वाघ बघायचा आहे. तसा तो वॉचमन पुन्हा एकदा त्या दोघांना म्हणाला, तुम्हाला काय वेड वगैरे लागले की काय? या मागच्या गेटनी बाहेर गेलेली माणसं कधीच जिवंत परत आली नाही, तुम्हाला काही जीव जास्त झालाय का? तसा धनंजय त्या वॉचमनला म्हणाला, ओ वॉचमन दादा, तुम्हाला पगार किती? तसं तो वॉचमन म्हणाला, मला एक 15,000च्या आसपास पगार मिळतो. तसा धनंजय मिश्किलपणे हसत त्या वॉचमनला म्हणाला, मी तुम्हाला आज एका रात्रीची 15,000 देतो, त्या बदल्यात तुम्ही हा गेट उघडून आम्हाला बाहेर सोडायचं. आम्ही आत्ता बाहेर जाणार आणि पहाटे पुन्हा या गेटमधून आत येणार. तसा तो वॉचमन ताडकन उभा राहिला आणि तो म्हणाला, अहो पण तुम्ही तिकडे मृत्यूच्या दाढेत चाललायच कशाला? तसं प्रकाशनं आपल्या हातातल्या त्या गोणपाटात लपेटलेल्या त्या बंदुका त्याच्या समोर धरल्या आणि प्रकाश त्या वॉचमनला म्हणाला, वॉचमन भाऊ, आम्ही काही साधीसुधी माणसं नाही, आम्ही शिकारी आहोत.
आम्ही जंगलात फक्त वाघ बघायला नाही तर त्याची शिकार करायला जाणार आहे. तसा मात्र वॉचमन थरथर कापायला लागला. वॉचमनने थोडेसे आडेवेडे घेतले आणि शेवटी तो त्या दोघांना त्या मागच्या गेटने जाऊ द्यायला तयार झाला. त्या बदल्यात त्यानं ते 15,000चं पुडकं आपल्या खिशामध्ये टाकलं आणि इकडचा तिकडचा कानोसा घेत त्या वॉचमनने हळूच त्या साखळीला लावलेलं ते कुलूप उघडलं. त्याच्यावरची साखळी त्यानं बाजूला काढली आणि तो दरवाजा त्यानं थोडासा अलगद बाहेरच्या बाजूला ढकलला. तसं एक माणसाला एका वेळी जाता येईल एवढी जागा त्या गेटजवळ तयार झाली आणि त्यातून प्रकाश आणि धनंजय हे दोघे पण त्या रिसॉर्टच्या मागच्या गेटमधून बाहेर पडले. प्रकाश आणि धनंजय आता जंगलाच्या दिशेने चालायला लागले. त्या जंगलाबद्दल त्या दोघांनी बरीचशी माहिती आधीच घेतलेली होती. ते जंगल खूपच घनदाट होतं. छोट्या छोट्या झुडपांबरोबर मोठमोठ्या झाडांची पण तिथं अजिबात कमतरता नव्हती. मगाशीच नकाशात त्यांनी बघितलं होतं की रिसॉर्टच्या मागच्या बाजूला 1-1.5 किलोमीटर पुढं चालत गेलं की एक नदी लागते आणि त्या नदीच्या आसपास बरेचसे वाघ असतात. रिसॉर्टमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना पुढं जायला कोणतीच अडचण आली नाही, कारण एक छोटीशी पायवाट रिसॉर्टपासूनच त्या जंगलापर्यंत जात होती. वाटेच्या बाजूला छोटीशी झुडपं होती. त्यामधली बरीचशी काटेची पण झाडं होती. त्या काटेरी झाडांसोबत भरपूर प्रमाणात वेली पण होत्या. वाटेत येणाऱ्या फांद्या बाजूला सारत ते आता पुढचा रस्ता कापायला लागलेले होते. जसं ते पुढं जातील तसं आता मोठ्या झाडांची पण संख्या वाढायला लागलेली होती आणि हळूहळू ते एवढ्या घनदाट अंधारामध्ये गेले की त्यांना त्यांच्या बॅटरीच्या प्रकाश झोताच्या बाहेरचं दुसरं काहीच दिसत नव्हतं. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं अंतर चालत पुढे गेल्यानंतर पुढे एक हलकासा उतार लागला आणि हळूहळू त्यांच्या अंगावर थंड हवेची झोत यायला लागली. याचा अर्थ हाच होता की आता ते नदीच्या एकदम जवळ आलेले होते. आता त्या उतारावरून थोडंसं पुढं जाईल तसं हळूहळू आजूबाजूची झाडं पूर्णपणे कमी झाली आणि नदीचं वाळवंट लागलं. त्या वाळवंट्यामधल्या एका मोकळ्या जागेमध्ये जाऊन दोघेजण आता एक ठिकाणी उभा राहिले आणि चौफेर नजर फिरवत ते त्या नदीच्या पात्राचं निरीक्षण करायला लागले. पौर्णिमा असल्यामुळे चंद्राचा चांगलाच प्रकाश पडलेला होता आणि बरंचसं एकदम व्यवस्थित दिसत होतं. तरी पण ते आपल्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश झोत सगळीकडे फिरवून आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा कानोसा घ्यायला लागलेले होते. त्यावेळी प्रकाश धनंजयला म्हणाला, धनंजय, आता आपल्याला या उजव्या बाजूने थोडं पुढं जावं लागेल. त्यानंतर आपल्याला तो भेटेल. आता हा तो म्हणजे काय हे तुम्हाला पुढं कळेल. एक 5 मिनिटाचा विसावा घेतल्यानंतर ते दोघेजण पुन्हा उभे राहिले आणि त्या पात्राच्या वाळूतून पुन्हा उजव्या बाजूला चालायला लागले. जवळजवळ एक 10-15 मिनटं पुढं चालत गेल्यानंतर त्यांना पुढं एक छोटासा प्रकाश दिसला. तशी त्या दोघांची पावलं आता जलद गतीने त्या प्रकाशाच्या दिशेने पडायला लागली आणि थोड्याच वेळात ते त्या प्रकाशाजवळ जाऊन पोचले. तो प्रकाश होता एका शेकोटीचा आणि त्या शेकोटीच्या बाजूला एक माणूस शेकत बसलेला होता आणि त्या शेकोटीच्या बाजूला एक छोटासा तंबू पण होता आणि त्या तंबूच्या बाजूला एक मोठी खुटी ठोकलेली होती आणि त्या खुटीला एक होडी बांधलेली होती. ते दोघेजण आता त्या शेकोटीच्या बाजूला शेकत बसलेल्या त्या माणसाजवळ गेले. या दोघांना बघून तो शेकोटीजवळचा माणूस दचकन उठून उभा राहिला आणि त्यांना विचारायला लागला, कोण आहे तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? आणि एवढ्या रात्रीचं तुम्ही जंगलामध्ये काय करताय? तसं प्रकाश त्या माणसाला म्हणाला, आम्हाला तुझ्याबद्दल रॉबर्टने सांगितलं. आम्ही इथं वाघाच्या शोधामध्ये आलो आहे. तसा तो होडीवाला एकदम दचकला आणि तो चाचपडत त्या दोघांना विचारायला लागला, वाघ? कुणी सांगितलं तुम्हाला वाघाबद्दल? तसं प्रकाश त्याला दम देत म्हणाला, आम्हाला तुझ्याबद्दल सगळी माहिती. का? इतर रात्री वाघाच्या शिकारीसाठी येणाऱ्या लोकांना तूच तुझ्या होडीतून वाघ आहेत त्या जंगलातल्या भागापर्यंत घेऊन जातोस ना? तसा तो होडीवाला गप्पगार बसला. पहिल्यांदा त्याला वाटलं की हे कदाचित पोलीस तरी नसतील ना, पण त्यानंतर प्रकाश त्या होडीवाल्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला, घाबरू नकोस, आम्ही पोलीस नाही आहोत. त्याबरोबर धनंजय आता पुढं आला आणि त्याने त्याच्यासोबत असलेल्या त्या बंदुका त्या होडीवाल्या माणसाला दाखवले. सगळं प्रकरण त्या होडीवाल्याच्या लक्षात आलं. त्याला माहीत पडलं होतं की हे दोघेजण वाघाची शिकार करण्यासाठी आलेले असावेत. आता तो होडीवाला काहीतरी बोलणार तेवढ्यात प्रकाशने आपल्या खिशातून अजून एक नोटांचं पुडकं बाहेर काढलं आणि ते त्या होडीवाल्याच्या हातात ठेवलं. तसं होडीवाल्याचे डोळे चमकले. त्यानं ते पुडकं आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलं आणि तो त्या दोघांना म्हणाला, बसा साहेब, तुम्हाला मी वाघ दाखवतो. तसे प्रकाश आणि धनंजय हे दोघेजण हळूच त्या होडीमध्ये चढले. त्या होडीवाल्यानं खुटीला बांधलेला तो दोर सोडला आणि तो होडी त्या नदीच्या पात्रामध्ये लोटायला लागली. तसं प्रकाश आणि धनंजय त्या होडीवाल्याकडं बरीचशी चौकशी करायला लागली.
पण आता त्यांचं बरंचसं संभाषण झाल्यानंतर तो होडीवाला प्रकाश आणि धनंजय या दोघांना म्हणाला, साहेब, मी तुम्हाला वाघ दाखवतोय हे जरी खरं असलं तरी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, या वाघांची शिकार करणं खूपच रिस्की आहे. तसं प्रकाश आणि धनंजय मोठमोठ्याने हसायला लागले. ते म्हणाले, अरे शिकार करणं हे रिस्कीच असतं, आम्ही काय आज पहिल्यांदा वाघाची शिकार करत नाही. असं म्हणून ते दोघेजण मोठमोठ्याने हसायला लागले. तसं तो होडीवाला त्या दोघांना पुन्हा म्हणाला, तसं नाही साहेब, पण तुम्हाला वाटतंय तितकं हे सोपं नाही, कारण या जंगलात फक्त वाघच नाही तर इथे एक अशी विचित्र गोष्ट आहे ज्याची तुम्ही शिकार नाही करू शकत. तसं धनंजय पुन्हा मिश्किलतेने त्या होडीवाल्याला म्हणाला, म्हणजे काय या जंगलात भूत वगैरे आहे की काय? असं म्हणून प्रकाश आणि धनंजय पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागले. तसं तो होडीवाला त्या दोघांना पुन्हा एकदा समजुतीच्या स्वरात म्हणाला, हे बघा साहेब, माझं सांगायचं काम आहे, बाकी तुमची मर्जी. आता ते जवळजवळ 1 तासाभराचं अंतर कापून पुढे गेलेले असतील. नदीचं पात्र आता हळूहळू एकदम अरुंद व्हायला लागलेलं होतं. नदीच्या कडेला आता भरपूर झाडं दिसायला लागलेली होती आणि त्या झाडांची संख्या आता एवढी वाढली होती की ती नदीच्या काठाची झाडं आता त्या नदीच्या पात्रामध्ये चांगली झुकलेली दिसत होती. तसं आता हळूहळू तो होडीवाला आपली होडी नदीच्या एका काठाकडे घ्यायला लागला आणि काठाच्या थोडं जवळ आल्यानंतर त्यानं होडीतलं दावं काठावरच्या एका झाडाच्या दिशेने फेकलं आणि त्या झाडाला त्यानं त्या दाव्याची चांगली गाठ मारली. त्यानंतर तो होडीवाला प्रकाश आणि धनंजय या दोघांना म्हणाला, तुम्हाला जे पाहिजे ते ठिकाण इथं आले. याच ठिकाणी बरेचसे वाघ असतात. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी ते या नदीजवळ पाणी पिण्यासाठी येतात. आपण आता इथंच होडीमध्ये थांबून त्या वाघांची वाट बघूया. त्यानंतर ते तिघेजण त्या होडीमध्ये बसून राहिले. 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तरी पण वाघ येण्याची चिन्हे दिसेनात. रात्रीचे 2 वाजत आलेले होते आणि आता थोड्याच वेळाने त्यांना नदीच्या काठाच्या एका छोट्याशा झुडपामध्ये कसली तरी हालचाल जाणवली. तो आवाज त्या तिघांना पण आलेला होता. तसा प्रकाश लगेचच सावध झाला. त्याने आपल्या खांद्याला अडकवलेली बंदूक खांद्यावर घेतली आणि व्यवस्थित त्या झुडपाच्या दिशेने नेम धरला आणि तो आता त्या झुडपातून काय बाहेर येतंय याकडे लक्ष द्यायला लागला. आणि 1-2 मिनिटात त्या झुडपातून एक तोंड बाहेर आलं आणि ते तोंड एका वाघाचंच होतं. ते खूपच मोठं जनावर होतं. तो वाघ आता दिमाखात त्या झुडपातून बाहेर आला आणि त्या झुडपाच्या बाजूलाच असणाऱ्या त्या नदीच्या पात्रातलं पाणी आपल्या जिभेने प्यायला लागला. तसं प्रकाशने त्या वाघावर निशाणा साधला आणि एका क्षणार्धातच त्यानं आपलं बोट मागं ओढलं. तसं धाडकन आवाज करत बंदुकीतली गोळी त्या वाघाच्या दिशेने सुटली, पण तो वाघ लगेचच त्या झुडपामध्ये पळाला. पण आता प्रकाशच्या नेमकं लक्षात येत नव्हतं की त्या वाघाला गोळी लागलेली होती की तो त्या गोळीच्या आवाजाने सावध होऊन पुन्हा त्या झुडपामध्ये पळालेला असावा. नेमकं काय झाले तेच कळत नव्हतं. आता प्रकाश आणि धनंजय दोघे पण त्या होडीतून खाली उतरायला लागले. तसा तो होडीवाला म्हणाला, आधी खात्री करा की त्या वाघाला गोळी लागली की नाही. तो जर त्या झुडपात दडून बसलेला असेल आणि अचानक जर तुमच्यावर अटॅक केला तर तुम्ही काय करणार? तसा प्रकाश रागाने त्या होडीवाल्याकडे बघत म्हणाला, तू शिकवू नकोस आम्हाला, आम्ही भरपूर शिकारी केलेत, माझा नेम कधीच चुकत नाही, 100% त्या वाघाला गोळी लागलेली असणार आहे. असं म्हणून प्रकाशने होडीतून खाली उडी टाकली आणि तो आता त्या छोट्याशा पाऊलवाटेने पुढं चालायला लागला. धनंजय पण त्याच्या मागं होताच. प्रकाश आता हळूहळू टॉर्चच्या प्रकाशामध्ये पुढं चाललेला होता. थोड्याच वेळात तो त्या झुडपाजवळ जाऊन पोचला. जसं ते दोघेजण त्या झुडपाजवळ गेले तसं दोघांनी पण आपापल्या बंदुकीचे निशाणे त्या झुडपावर ताणले. आता ते हळूहळू दबक्या पावलांनी त्या झुडपाजवळ गेले आणि त्या झुडपापासून थोडंसं लांब असतानाच प्रकाशने आपल्या पायाने थोडासा आवाज केला, जेणेकरून त्या आवाजामुळे तो वाघ बाहेर येईल. पण आत्ता मात्र त्या झुडपातली हालचाल पूर्णपणे बंद झालेली होती. बराच वेळ वाट बघितलं तरी पण वाघ काही बाहेर येत नव्हता. शेवटी प्रकाश धाडस करून त्या झुडपाजवळ गेला आणि त्या झुडपाच्या फांद्या बाजूला सारून तो आतमध्ये बघायला लागला. तर आतमध्ये काहीच नव्हतं. त्याने टॉर्चच्या प्रकाशाने त्या झुडपाच्या आजूबाजूला सगळीकडे बघितलं, पण तिथं त्याला वाघ दिसलाच नाही. तसं तो निराश झाला. पण तेवढ्यात त्याची नजर खाली जमिनीवर पडली आणि त्याला जमिनीवर रक्ताचे डाग दिसले. तसं त्यानं उडीच मारली आणि तो धनंजयला टाळी देत म्हणाला, धनंजय, तुला म्हणालो होतो ना माझा नेम कधीच चुकत नाही. हे बघ, इथं रक्त सांडले, म्हणजे मी मगाशी मारलेली गोळी त्या वाघाला लागली. तो वाघ इथंच कुठेतरी असणार आहे, तो फारसा लांब गेलेला नसणार आहे. चल आपण त्याचा शोध घेऊ. हे रक्ताचे डाग कुठं कुठं पडलेत त्यावरून आपण त्या वाघाचा माग काढूया. असं सांगून प्रकाश आता खाली जमिनीवरचं रक्त शोधायला लागला.
ते आता जंगलाच्या आतमध्ये चाललेले होते. प्रकाश आवेगाने जरा जास्त जोरात चाललेला होता. थोड्याच वेळात दोघांमध्ये बरंचसं अंतर पडलं. प्रकाश बराचसा पुढे गेलेला होता. धनंजय मात्र बराचसा मागं रेंगाळलेला होता. आणि ही गोष्ट धनंजयच्या लक्षात आली. त्यानं पुढं बघितलं तर प्रकाश आता त्याला दिसत नव्हता. तसा तो थोडासा घाबरला. तसं धनंजयला त्याच्या मागून कसली तरी हालचाल जाणवली. तसा धनंजय एकदम दचकला. भीतीची एक लहर सर्वांगातून दौडत गेली आणि तो गरकन मागं वळून बघायला लागला. खांद्याची बंदूक त्यानं सावरली आणि तो इकडं तिकडं निशाणा साधण्यासाठी तयार झाला. पण त्याच्या मागं कुणीच नव्हतं. तसं त्याला मागच्या झुडपामध्ये कसली तरी चाहूल जाणवली. धनंजयनं आता आपल्या बंदुकीचा नेम त्या झुडपावर धरला आणि खाडकन त्यानं घोडा दाबला. तसा एक फायरिंगचा आवाज झाला आणि त्या झुडपात पुन्हा एकदा एक हालचाल झाली. धनंजयनं पुन्हा 2-3 बार त्या झुडपावर झाडली. धनंजय आता त्या झुडपाजवळ जाणार तेवढ्यात त्या झुडपामध्ये पुन्हा एकदा हालचाल झाली. तसा धनंजय भीतीनं मागं सरला. आता बंदुकीतल्या गोळ्या पण संपलेल्या होत्या. तेवढ्यात त्या झुडपातून काहीतरी बाहेर आलं. गोळ्या शोधता शोधताच धनंजयची नजर त्या झुडपाकडे गेली आणि जशी ती वस्तू धनंजयच्या समोर आली तसं मात्र धनंजयच्या काळजाचं पाणी पाणी झालं. भीतीनं धनंजय गोठून गेला. कारण त्या झुडपातून जी वस्तू बाहेर आलेली होती ती काही वाघ वगैरे नव्हती किंवा तो कोणताही जंगली प्राणी नव्हता. तर त्या झुडपातून एक बाई बाहेर आलेली होती आणि ती बाई खूपच विचित्र होती. जसं की आदिवासी समाजाचा पेहराव असतो तसा त्या बाईचा वेश होता. रात्र असल्यामुळं धनंजयला ती स्पष्ट दिसत नव्हती. तसं धनंजयनं आपल्या हातातला टॉर्चचा प्रकाश त्या बाईवर मारला. तसं पुढचं दृश्य बघून धनंजयच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या बाईचा चेहरा खूपच विद्रूप होता आणि डोक्यावर काळविटासारखी मोठमोठी शिंगं होती. तिला बघितल्या बघितल्या धनंजयच्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. भीतीनं तो चांगलाच गोठला होता. समोर नेमकं कसल्या प्रकारचं संकट आहे याचा अंदाज लावेपर्यंत त्या बाईनं धनंजयच्या अंगावर झडप घेतली. धनंजय एकदम हतबल झाला. तो काहीच करू शकत नव्हता. त्या बाईनं धनंजयच्या अंगावर झडप घालून त्याला खाली जमिनीवर पाडलं आणि एका क्षणार्धातच त्या बाईनं धनंजयच्या नरडीचा घोट घेतला. तसं धनंजयच्या तोंडातून एक आर्त किंकाळी निघाली. ती किंकाळी खूपच मोठी होती आणि ती किंकाळी प्रकाशच्या पण कानावर पडली. तसं प्रकाश दचकला आणि तो पुन्हा मागच्या बाजूने पळायला लागला. तो मोठमोठ्याने धनंजयला हाका मारत होता. प्रकाश आता वाऱ्याच्या वेगाने पुन्हा त्या आवाजाच्या दिशेने पळायला लागला आणि पळत पळत तो आता त्याच झुडपाजवळ आला ज्या झुडपाजवळ धनंजयला त्या बाईने पकडलेलं होतं. आणि जसा प्रकाश तिथे आला तसं त्याला जमिनीवर रक्ताचा खूपच मोठा सडा दिसला. तसं त्याच्या लक्षात आलं की काहीतरी भयानक घडून गेलंय. तो आता तिथंच उभं राहून धनंजयला मोठमोठ्याने हाका मारत होता. पण धनंजय मात्र त्याला कुठंच दिसत नव्हता. तेवढ्यात अचानक प्रकाशच्या अंगावर रक्ताचे थेंब पडायला लागले. आता अंगावर थेंब पडतेत म्हणजे ते वरूनच पडत असणार असा विचार करून प्रकाशने वर मान करून बघितलं. तर त्याला जे दिसलं ते बघून त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण त्याच्या डोक्यावर एक मोठं झाड होतं आणि त्या झाडावर एक मोठी काळी वस्तू होती. ती धनंजयला घेऊन त्या झाडाच्या फांदीवर बसलेली होती आणि धनंजयच्या शरीराचे लचके तोडत होती. हे दृश्य बघून प्रकाश जाग्यावर थरथर कापायला लागला. त्याला दरदरून घाम फुटला आणि तो भीतीनं जागच्या जागेवर गोठून गेला. हातातली बंदूक भीतीनं खाली गळून पडली आणि तो मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मित्राचा बळी गेलेला होता पण तो काहीच करू शकलेला नव्हता. पण क्षणार्धातच त्यानं स्वतःला सावरलं आणि तो भानावर आला. त्यानं ती बंदूक हातामध्ये घेतली आणि ती बंदूक त्या काळ्या गोष्टीकडे धरून तो जोरजोराने गोळ्या झाडायला लागला. पण त्या गोळ्यांचा त्या गोष्टीवर काहीच परिणाम होत नव्हता. तसं प्रकाशला कळेना की ती झाडावरची वस्तू नेमकं आहे तरी काय. तसं त्याने आता आपल्या खिशातला टॉर्च काढला आणि त्या टॉर्चचा प्रकाश झोत त्याने त्या झाडावर धरला. तसं त्याला दिसलं की त्या झाडावर एक भयानक बाई बसलेली होती. आदिवासी लोकांचा पेहराव केलेली, डोक्यावर काळविटासारखी शिंगं असलेली, विचित्र चेहऱ्याची. प्रकाशकडे बघत तिनं आपली मोठी सापासारखी जीभ बाहेर काढली आणि आपले विचित्र अणकुचीदार दात विचकले. तसा प्रकाश खूपच घाबरला आणि सगळं तिथंच टाकून तो जोरजोराने पुन्हा होडीच्या दिशेने पळायला लागला. एक 10 मिनिटात प्रकाश त्या होडीजवळ जाऊन पोचला आणि होडीच्या जसं जवळ जाईल तसं तो होडीवर पोचण्याच्या आधीच जोरजोराने ओरडायला लागला, ए पटकन होडी काढ, आपल्या दिशेने काहीतरी विचित्र येतंय. तसं होडीवाल्याने पण पटकन होडीची रशी सोडली आणि तो होडीमध्ये येऊन बसला.
प्रकाश पण आता धापा टाकतच होडीच्या दिशेने पळत होता आणि त्याने जवळजवळ त्या होडीमध्ये उडीच टाकली. तसं पटकन होडीवाल्याने पण आपली होडी नदीच्या पात्रामध्ये लोटली आणि जशी ती होडी त्या पात्रामध्ये गेली तसं नदीच्या काठाजवळ ती काळी आकृती पुन्हा येऊन उभी राहिली. त्या भयंकर बाईचीच ती काळी आकृती होती आणि ती आता एकटक त्या होडीकडेच बघत होती. तिचे हिरवे डोळे आता चांगलेच चमकायला लागलेले होते. प्रकाश मात्र निश्चित त्या होडीमध्ये खाली मान घालून पडलेला होता आणि होडीवाला जीवाच्या आकांताने होडी पुन्हा आपल्या तंबूच्या दिशेने लोटत होता.